शेतकरी प्रश्नांवर आक्रमक आंदोलनानंतर रविकांत तुपकर यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली। कर्जमाफीच्या जाचक अटींमध्ये बदल करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा तुपकर यांनी केला आहे। सरसकट कर्जमाफी, पीक विमा, हमीभाव आणि इतर शेतकरी प्रश्नांसाठी झालेल्या आंदोलनानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत विधान भवनात बैठक झाली। या बैठकीत कर्जमाफी योजनेतील जाचक अटी बदलण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे तुपकर यांनी सांगितले। तसेच पीक विमा, सोयाबीन व कापसाला योग्य भाव, सिबिलची अट शिथिल करणे, बोगस बियाण्यांवर कारवाई, स्मार्ट मीटर योजना, वीज जोडणी, कृषी अनुदान अशा 35 मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला। बैठकीत दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुढील 8 ते 10 दिवसात झाली नाही तर हजारो शेतकऱ्यांसह पुन्हा मुंबईत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला। या चर्चेमध्ये कर्जमाफी योजनेतले जाचक निकष आणि अटी काढून टाका अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आणि एक एक मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला की ह्या अटी आणि निकषांमुळे शेतकरी या कर्जमाफी योजनेत कसे बसणार नाहीत। त्यांनी या मागण्या तुमच्या रस्त्यात असं सांगितलं आणि कर्जमाफी योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार तयार आहे हा शब्द त्यांनी आम्हाला दिला। तुम्ही ज्या सुधारणा सुचवल्या त्या आम्ही त्या सुधारणा 100% करू हाही शब्द त्यांनी दिला। दुसऱ्या बाजूला बोगस बियाणाचा विषय आहे, पीक कर्जाचा विषय आहे, 2024 आणि 25च्या पीक विम्याचा विषय आहे, सी बिलचा विषय आहे, खतं PGRचा विषय आहे आणि सोयाबीनच्या कापसाच्या भाववाढीचा विषय आहे, तेलावरील आयात शुल्क वाढवणे, DOC निर्यात करणे, सोलर पंपाला पर्याय वीज कनेक्शन देण्याचा विषय आहे। अशा अनेक विषयांची चर्चा, जवळपास 35 मुद्द्यांची चर्चा या बैठकीमध्ये झाली। सरकारनं जर का या कर्जमाफी योजनेत बदल केले नाही किंवा पीक विम्याच्या बाबतीत निर्णय घेतला नाही तर आता आम्ही मुंबईमध्ये मोजके लोक विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला, पण आता 8-10 दिवसात निर्णय घेतला नाही तर हजारो लाखोच्या संख्येने मुंबईत आम्ही शेतकरी येऊ आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका असेल।